लोकसभा निवडणुकीसाठी देशामध्ये आज 58 जागांसाठी मतदान पार पडत आहे। 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 58 जागांसाठी आज मतदान होणार आहे। या टप्प्यामध्ये धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, बांसुरी स्वराज, राज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते रिंगणामध्ये आहेत। विशेषतः महबूबा मुफ्ती आणि मनेका गांधी यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। या टप्प्यात बिहारच्या 8, हरियाणाच्या 10, झारखंडच्या 4, दिल्लीच्या 7, ओडिशाच्या 6, उत्तर प्रदेशच्या 14, पश्चिम बंगालच्या 8, जम्मू काश्मीरच्या एका जागेवरती मतदान होणार आहे। दरम्यान आजच्या या 6व्या टप्प्यामध्ये कोणकोणते दिग्गज निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आपण पाहूयात। धर्मेंद्र प्रधान, संबलपूर ओडिशा, भाजपचे उमेदवार मनोज तिवारी उत्तर पूर्व दिल्लीमध्ये, त्यांच्या विरोधात कन्हैया कुमार असतील काँग्रेसचे उत्तर पूर्व दिल्लीमधून। मनेका गांधी भाजपच्या सुलतानपूर उत्तर प्रदेश, महबूबा मुफ्ती पीडीपीच्या जम्मू आणि काश्मीर अनंतनाग राजौरीमधून, तर भाजपचे पश्चिम बंगालमधील तुमलुकुचे नेते अभिजित गंगोपाध्याय यांची सुद्धा आज प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नवीन जिंदाल कुरुक्षेत्र हरियाणा भाजपचे उमेदवार आहेत, तर कर्नालमधले भाजपचे मनोहरलाल खट्टर यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बांसुरी स्वराज नवी दिल्लीमधून भाजप आणि गुळगाव हरियाणामधून काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांच्यासाठी सुद्धा आज मतदान होत आहे। तर आज 8 राज्यांमध्ये मतदान होतंय, 58 जागांसाठी हे मतदान होतंय। आज 6वा टप्पा सुरू होतोय। लोकसभा निवडणुकीसाठी देशामध्ये आज 58 जागांसाठी मतदान पार पडत आहे। 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण 58 जागांसाठी हे मतदान पार पडणार आहे। मनेका गांधी, बांसुरी स्वराज, राज बब्बर, कन्हैया कुमार हे नेते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। महबूबा मुफ्ती, मनेका गांधी यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बिहारच्या 8, हरियाणाच्या 10, झारखंड 4, ओडिशाच्या 6 जागांसाठी मतदान होते। उत्तर प्रदेशमध्ये 14, पश्चिम बंगालमध्ये 8, दिल्लीच्या 7 आणि जम्मू काश्मीरच्या एका जागेसाठी हे मतदान पार पडत आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या 6व्या टप्प्यामध्ये सुद्धा पणाला लागणार आहे, काय अपडेट आहे? अमोल, आपण पाहू शकतो की दिल्लीमध्ये सकाळी 7 पासूनच मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। आपल्या पाठी आपण पाहू शकतो अहलकॉन इंटरनॅशनल सेंटरचा हा मतदारसंघ आहे, पूर्व दिल्ली मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघातील, आणि या मतदारसंघामध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे सकाळी 7 वाजताच लोकांनी मोठी रांग ही या मतदान केंद्रावर लावलेली आहे। त्याचं कारण दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर टेम्परेचर आणि हीट वेव्हचे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या अनुषंगाने दुपारी टेम्परेचर हे जवळपास 40 डिग्रीच्या वरती जातं आणि त्यामुळे कदाचित दिल्लीकर हे सकाळी लवकरच या संपूर्ण एकंदरीत मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झालेले आहेत असं आपल्याला दिसतंय। यावेळेसच्या दिल्लीतील मतदानामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे एकत्रितपणे इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढत आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष, अशी ही एक 1-to-1 फाईट आहे। इथे दुरंगी लढत आहे पूर्णपणे आणि 7च्या 7 मतदारसंघांवर अशा प्रकारची दुरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। 2019 साली भारतीय जनता पक्षाने 7च्या 7 लोकसभा जागांवर विजय मिळवला होता दिल्लीतील। यावेळी मात्र अनेक वेगवेगळे फॅक्टर दिल्लीमध्ये आहेत, त्यामध्ये अरविंद केजरीवाल हे कारागृहातून बाहेर आलेले आहेत। दरम्यानच्या काळात स्वाती मालिवाल यांचं मारहाणीचं प्रकरणही समोर आलेलं आहे। भारतीय जनता पक्षाने खूप मोठ्या प्रमाणावर इथे प्रचार केलेला आहे, प्रसार केलेला आहे। गेल्या वेळेस 2019 साली भाजपला अनेक जागांवर जवळपास काही लाखांची लीड घेऊन निवडणुका जिंकता आल्या होत्या, तर तसंच लीड कायम ठेवता येईल का भारतीय जनता पक्षाला, हा देखील प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचे जे उमेदवार आणि आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोघांचं वोट ट्रान्सफर एकमेकांना होईल का, दोघेही एकत्रितपणे लढल्यानंतर, संयुक्तपणे लढल्यानंतर त्यांना मतदानात त्याचा फायदा होईल का, या सगळ्या प्रश्नांवर सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आजच्या निवडणुकीतून मिळणार आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये, या मतदानामध्ये खूप अनेक महत्त्वाच्या गोष्टी सामावलेल्या आहेत। त्यातल्या प्रमुख म्हणजे भाजपने यावेळी जवळपास सगळे उमेदवार आपले बदलले, त्यात फक्त 2च उमेदवारांना तिकीटं कंटिन्यू केली होती आणि 5 नवे चेहरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत। अनेक जे जुने नेते आहेत हर्षवर्धनांसारखे ते सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, तर अनेक नव्या नेत्यांना संधी आहे, बांसुरी स्वराज सारख्या
आणि अशा प्रकारे दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीने सुद्धा आपल्या बाजूने काही मोजके चेहरे सोडले, तर बाकीचे 4 ते 5 उमेदवार हे नवे उतरवलेत आणि हे नवे चेहरे यावेळी निवडणुका लढत आहेत. त्यामुळे या सगळ्या दृष्टीने खरोखरच यावेळेसची जी निवडणूक आहे ती दिल्लीकर नेमकं कोणाच्या बाजूने आज कौल देणार आणि त्यावर या 7च्या 7 जागा कोणाच्या बाजूने जाणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत भाजपचा प्रचार करून गेलेले आहेत. भाजपचे अनेक दिग्गज नेते, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री असतील, अरुण साहू असतील, विष्णुदेव सहाय असतील, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, हे सगळेजण, राजस्थानचे मुख्यमंत्री असतील, हे सगळेजण दिल्लीमध्ये आले होते आणि दिल्लीत येऊन त्यांनी भाजपचा प्रचार केला होता. त्यामुळे दिल्लीची लढाई ही नेमकी कोणाच्या बाजूने कौल देते हे आजच्या मतदानावर, आज मतदार काय कोणाला मतदान करतात यावर अवलंबून असणार आहे. परंतु मतदान केंद्राची परिस्थिती पाहता आणि तेथील गर्दी पाहता एकंदरीतच यावेळी चांगलं मतदान होईल. दिल्लीमध्ये मतदानाचा आकडा, मतदानाची टक्केवारी जास्त राहील असं दिसतंय. हीट वेव्हचा अंदाज घेऊन लोक सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करतायत, हे सुद्धा आपण पाहू शकतोय. अमोल, सर्वच राज्यांमधले अनेक दिग्गज नेते तिथे जाऊन प्रचार करून आलेले आहेत. त्यामुळे या टप्प्यामध्ये नेमकं काय होतंय, किती टक्के मतदान होतंय यावरती बरंच काही अवलंबून असेल. सुमेश, या संदर्भातले वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट आम्ही घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.